नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत एक अशी असामी आहे एन्काउंटरमध्ये की ज्यांना खरं प्रश्न विचारणं याचं मला आज थोडंसं टेन्शन आलेलं आहे. कारण अतिशय बुद्धिजीवी असे ते आहेत. अनेक बौद्धिक वर्ग मला वाटतं शेकडो किंवा हजारोंमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. असे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेजी आपल्यासोबत आहेत. माजी राज्यसभा खासदार राहिलेले आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि अविरत त्यांचं खरं तर काम गेली अनेक दशकं आम्ही पाहतोय. त्यामुळे खरं तर आज तुमचा इंटरव्ह्यू करताना मी थोडा म्हणजे माझा बौद्धिक थोडा झालेला आहे. असं म्हणू नका. पण गेली अनेक वर्ष आपण राजकारणामध्ये देखील सक्रिय आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. खरं तर हे बॅलन्स सांभाळणं की राजकारणामध्ये देखील तितकंच सक्रिय असणं, त्यासोबत बौद्धिक वर्ग देखील सांभाळणं आणि प्रबोधिनीचं काम हे हे कसं सगळं तुम्ही मॅनेज केलं? कारण मला असं वाटतं की प्रबोधिनीच्या एक्झिक्युटिव्हमधले पहिले तुम्ही आहात. असं आहे की खरं म्हणजे असं काही फार मोठं आगळं वेगळं असं आहे असं काही नाही आहे. कारण कार्यकर्ता एका पद्धतीने घडत जातो. माझ्याकडे सुरुवातीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं काम आलं आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेली संस्था आणि अशी एकमेव संस्था. त्यामुळे स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपासून आमची सुरुवात झाली आणि भाजपनीच संस्थेची स्थापना केली आहे. त्यामुळे ते स्वाभाविकही होतं आणि त्यामुळे आधी प्रशिक्षण, मग प्रशिक्षणाच्या जोडीला काही संशोधन प्रकल्प, प्रबोधनात्मक कार्यक्रम अशी वाटचाल सुरू झाली आणि एका टप्प्यावर पक्षाला असं वाटलं की अखिल भारतीय स्वरूपाचं जे प्रशिक्षणाचं काम आहे ते विनयनी करावं. म्हणून मग ते काम साधारण 99च्या आसपास ज्यावेळी आपले आजचे पंतप्रधान पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री होते त्यावेळी ते काम माझ्याकडे आलं. तेव्हापासून नॅचरली राजकीय क्षेत्रात अधिक उठणं बसणं, नेत्यांच्याबरोबर संपर्क संबंध असं व्हायला लागलं. मग मी पुढे राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य झालो आणि मग नितीन गडकरींनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मला असं सुचवलं की मी त्यांचा राजकीय सल्लागार म्हणून दिल्लीमध्ये यावं. मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याला अशा सल्लागाराची गरज नसते, पण त्यांना मदत काही ना काही स्वरूपाची मी करत होतो. त्यामुळे मग दिल्लीतलाही वावर वाढला आणि एका टप्प्यावर मग आमचे अमितभाई शहा ज्यावेळी पक्षाचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी मला असं सुचवलं की मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या टीममध्ये यावं आणि मग पुढचा प्रवास सगळ्यांना माहितीच आहे. पण हे सगळं करत असताना स्वाभाविकरित्या माणसाची जी मूळ पिंड प्रकृती असते त्याचा काही आपल्याला त्याग करता येत नाही आणि करण्याची गरजही नाही खरं म्हणजे. त्यामुळे प्रशिक्षणाचं काम माझ्याकडे आलं ते माझ्या एका पिंड प्रकृतीमुळे आलं स्वाभाविकरित्या आणि त्यामुळे जे काही जमेल त्या पद्धतीने छोटं मोठं लेखन, वाचन, अभ्यास असं ही माझी एक पिंड प्रकृती आहे. त्यामुळे ते सुरू राहिलं. त्यात काही फार ग्रेट आहे असं मला वाटत नाही, पण मी करत आलो.